नमस्कार, मी रुपाली तावरे. स्वामिनी मोरया ग्रुपच्या या पॉडकास्टवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपल्यासोबत आहेत सतीश संकपाळ सर. सतीश संकपाळ सर, आपल्या या पॉडकास्टमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. थँक्यू मॅडम. पहिलं तर आजच्या वुमन्स डे निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. आणि स्पेशली आज आपण जे इकडे आपले काही प्रोग्राम लावलेले आहेत आणि त्या वेळात वेळ काढून आपण एक छोटंसं आपण काही इथे आपले जे हाऊसवाईफ आहेत किंवा स्टुडंट्स आहेत, जॉब पर्सन आहेत किंवा रिटायर पर्सन आहेत, तर ह्यांच्यासाठी आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधून आपण कसं करिअर करू शकतो आणि आपण घर बसल्या वर्क फ्रॉम होम करून आपण कशा पद्धतीने अर्निंग करू शकतो ह्याच्याबद्दल काही आपण डिस्कशन करणार आहेत. हो सर, पण पहिलं तुमच्याबद्दल काही इंट्रोडक्शन आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्की मॅडम. माझं नाव आहे सतीश संकपाळ. मी मुंबईमधून बिलॉंग करतो आणि मी ह्या इंडस्ट्रीमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की आपण एकत्र काम केलेलं आहे. आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपण एकत्र 14 वर्ष जॉब केलेला आहे. आणि 14 वर्ष जॉब केल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जॉबमध्ये आपण अजून कितीही वर्ष काम केलं तरी आपण आपली स्वप्न पूर्ण नाही करू शकत. कारण जॉबमध्ये काही लिमिटेशन आहे. जॉब वाईट नाही आहे, जॉब करणं खूप छान आहे, पण जॉबबरोबर तुमचं एक्स्ट्रा इन्कम असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण काही नीड्ससाठी फक्त जगत नाही. आपली प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात आणि आपण जे काम करत असतो आपल्या स्वप्नांसाठी करत असतो. पण 14 वर्ष जॉब केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब असताना पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण 14 वर्ष जॉब केल्यानंतरही आपण स्वतःचं घर घेऊ शकलो नाही, आपण स्वतःची गाडी घेऊ शकलो नाही. त्यावेळी मी 2 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकायचे पण प्रॉब्लेम असायचा. आणि त्याच्यानंतर असंच एका प्रोग्राममध्ये गेलो आणि प्रोग्राममध्ये गेल्यानंतर एक मित्र भेटला आणि मित्रा थ्रू ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी कुठलाही ब्लाइंड फेथ त्याच्यावरती ठेवलेला नाही. कारण पहिली तर गोष्ट ह्या इंडस्ट्रीसाठी मी खूप निगेटिव्ह होतो. कारण ह्याच्याबद्दल मी काही चुकीच्या माहिती ऐकल्या होत्या, काही लोकांचे चुकीचे एक्सपिरियन्स मी ऐकले होते आणि त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीवरती तसं बघायला गेलं तर विश्वास ठेवणं थोडा मुश्किल, ट्रस्ट नसतो. मग मी काय केलं की मी गुगलवरती गेलो, गुगलवरती ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली. यूट्यूबला गेलो, यूट्यूबला गेल्यानंतर ह्या इंडस्ट्रीमध्ये किती लोक सक्सेस झालेत आहे, खरोखर सक्सेस होतात का नाही. कारण मी ऐकलेलं होतं की फेल्युअरच होतात. तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की फेल्युअर हा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असतो. मग आज जर तुम्ही बघितलं की आज MPSC UPSCला जी मुलं बसतात, हजारो लाखो मुलं बसतात, पण सगळेच कलेक्टर नाही होत, सगळेच जिल्हाधिकारी होत नाही आहेत किंवा सगळेच पास होत नाहीत. CAच्या एक्झामसाठी लाखो लोक बसतात, सगळेच CA होत नाहीत किंवा डॉक्टर इंजिनियर सगळेच बनत नाहीत. फेल्युअर हा सगळीकडे आहे. तसंच ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये पण सक्सेस आहे आणि फेल्युअर आहे, दोन्ही गोष्टी आहेत. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर फेल्युअरवरती जास्त फोकस केला जातो, सक्सेसला पाहिजे तसं प्रेझेंट केलं जात नाही. आणि मी सक्सेसमध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल लोकांना मी फॉलो केलं. काही लोकांचे मी इंटरव्ह्यू ऐकले, काही लोकांचे मी एक्सपिरियन्स ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली माझ्या की बघा, सक्सेसला शॉर्टकट नाही आहे. सक्सेससाठी मेहनत करावी लागते. जर आपण जॉबमध्ये 14 वर्ष देऊ शकतो तर या 14 महिने तर देऊ शकतो आपण ह्या इंडस्ट्रीला. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, ह्या इंडस्ट्रीची पूर्ण माहिती घेतली. ह्या इंडस्ट्रीची रिलेटेड मी काही पुस्तकं असतात ती रीड केली, काही स्टडी भरपूर केला. येस. कारण या इंडस्ट्रीमध्ये बघा, सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला एक अभ्यास असणं गरजेचं आहे, स्टडी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये ब्लाइंडली आलात, शॉर्टकटसाठी आलात, लगेच पैसे कमवण्यासाठी आलात, लगेच श्रीमंत होण्यासाठी आलात तर शक्य नाही आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला प्रोफेशनल व्हावं लागेल. जसं डॉक्टर बनण्यासाठी 5 वर्ष देतो, इंजिनियर 5 वर्ष देतो, अदर कुठलंही प्रोफेशन बघा की कुठल्याही प्रोफेशनमध्ये प्रोफेशनल होण्यासाठी 5 वर्ष हे द्यावेच लागतात मॅडम. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये पण सुरुवातीला मी 5 वर्ष पार्ट टाईममध्ये दिले आणि ते तुम्हाला माहिती आहे, आपण एकत्र जॉब करत होतो. पार्ट टाईममध्ये मी जॉब केल्यानंतर मी कसं काम करायचं, बेस तयार केला करत होता. आणि 5 वर्ष मी पार्ट टाईममध्ये आधी मी माझा बेस तयार केला. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की जर मी जॉबमध्ये 14 वर्ष काम करून ह्या पार्ट टाईममध्ये मी 5 वर्ष काम करून जॉबपेक्षा मला जास्त इन्कम इथे यायला लागलं आणि माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. कारण जॉबमध्ये मी एकटा काम करत होतो आणि इकडे माझ्याबरोबर टीम काम करत होती आणि मी जॉबमध्ये असताना पण तिकडून मला इन्कम येत होतं, जेव्हा मी तिथे फिजिकली काम करत नव्हतं. आणि हीच गोष्ट मला क्लिक झाली या इंडस्ट्रीमध्ये की जॉबमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हलीच काम करायचं आहे, तुम्हाला रोज कामावरती जायचं आहे, तुम्हाला न आवडणाऱ्याला बॉसला जाऊन गुड मॉर्निंग करायचं आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे, आपल्याला बरीच लोक आपल्याला जॉबमध्ये असताना काही लोक आवडतात, काही लोक आवडत नाहीत.
तरी पण जाऊन आपल्याला त्यांना सकाळी गुड मॉर्निंगच करायचं आहे, कारण त्याच लोकांचे चेहरे आपल्याला सकाळी बघायचे असतात. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की इकडे फक्त पैसे नाही आहेत, तर पैशाबरोबर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, जसं आता ह्यापूर्वी आमचा राजेंद्र गायकवाड सरांचा इंटरव्ह्यू झाला, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये तुम्हाला फिरण्याची संधी मिळते, नवीन लोकांशी तुमच्या ओळखी होतात, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होते. बऱ्याच काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, त्या आपण सविस्तर अजून डिस्कस करूया. ठीक आहे. तर डायरेक्ट सेलिंगबद्दल अजून काय सांगू शकाल सर तुम्ही, आणि स्वामिनी मोर्याच का? येस. प्रथमतः मी पहिले 5 वर्ष तर मी शिक्षण घेतल्यानंतर, एज्युकेशन घेतल्यानंतर मला एक अशी कंपनी हवी होती की ज्याच्यामध्ये जॉईनिंग अमाऊंट छोटी असणं गरजेचं आहे. जॉईनिंग अमाऊंट याची किती जॉईनिंग अमाऊंट 1680 रुपये. फक्त 1680 रुपयेमध्ये तुम्ही या बिझनेसची सुरुवात करू शकता आणि 1680 रुपयेमध्ये तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनीचं प्रोडक्ट पण मिळून जातं. म्हणजे इथे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे, इथे कुठली इन्व्हेस्टमेंट नाही, हा एक प्युअर व्यापार आहे, फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे याची. तर मी ह्या 1680ची ताकद तुम्हाला सांगेन. गेल्या 2.25 वर्षापासून ह्या कंपनीसोबत मी काम करतो आहे, स्वामिनी कंपनीबरोबर, आणि त्याच्याबरोबर मोरिया ग्रुपचा मी फाउंडर आहे. आज महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर फक्त मोरिया ग्रुपची टीम. सर अभिनंदन तुमचं. थँक्यू. आणि आज फक्त महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित राहिलेलो नाही, तर आता 11 स्टेटमध्ये आपली टीम गेलेली आहे आणि 11 राज्यांमध्ये लवकरच आपला आता 90,000 प्लस आकडा क्रॉस झालेला आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्येच आपली 1 लाख लोकांची फॅमिली क्रॉस होते स्वामिनी मोरिया ग्रुपची. आणि सांगायला खूप आनंद होतोय की त्याच्यामध्ये हाऊसवाईफ पण आहेत, स्टुडंट पण आहेत, रिटायर्ड पर्सन पण आहेत, जॉब पर्सन पण आहेत, क्लास 1 अधिकारी पण आपल्याबरोबर काम करतात. एक गोष्ट इथे आवडली मला की जॉबमध्ये असताना आपल्याला अशा व्यक्तीला जाऊन गुड मॉर्निंग करावं लागतं जो व्यक्ती आपल्याला इकडे आल्यानंतर सर बोलतो. ही ताकद आहे या इंडस्ट्रीची. इथे पहिली तर गोष्ट तुमच्या एज्युकेशनला महत्त्व नाही, तुमचं नॉलेज किती आहे, एज्युकेशन किती आहे, एक्सपिरियन्स किती ते महत्त्वाचं नाही, तुमचं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही ह्या बिझनेसमध्ये किती अचिव्हमेंट करता, ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं अचिव्हमेंट काय ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तीच अचिव्हमेंट केल्यानंतर इथे लोक तुम्हाला सलाम करतात याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी मला ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आवडल्या. आणि जसं तुम्ही विचारलं की स्वामिनी मोरिया ग्रुपच का, तर पहिली तर गोष्ट मिनिमम जॉईनिंग अमाऊंट आहे 1680 रुपये, मॅक्झिमम पे आउट आहे. माझ्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या एक्सपिरियन्समध्ये जर बघितलं तर 1680मध्ये 1500 रुपये पे आउट देणारी एकही कंपनी नाही मी बघितलेली. आणि ह्या कंपनीला मी सुरुवातीला 2 ते 3 वर्ष ऑब्झर्व केलं आणि मग मी सुरुवात केली. कारण ह्या कंपनीला आता 5 वर्ष कंप्लीट झालेत आणि मला 2.25 वर्ष कंप्लीट झाले. मी पहिले 2 वर्ष ते 3 वर्ष ह्या कंपनीला ऑब्झर्व करत होतो. कारण मला जर ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा ह्या कंपनीमध्ये यायचं आहे तर तिची माहिती असणं गरजेचं आहे, तिची अचिव्हमेंट, तिचे फ्युचरचे प्लॅनिंग, तिचं प्रोफाईल किती स्ट्रॉंग आहे ह्या माहिती आहे. ह्या कंपनीचं प्रोफाईल एवढं स्ट्रॉंग आहे, ह्या कंपनीचे ओनर एवढे स्ट्रॉंग आहेत, सामान्य व्यक्तिमत्व, पण त्यांचं तुम्ही जर स्वप्न बघितली तर खूप मोठे एका सामान्य घरातून आलेलं व्यक्तिमत्व आहे. सुनील खोत सरांना मी पहिलं तर धन्यवाद देईन की त्यांनी एका सामान्य व्यक्तीला असामान्य बनवण्याची संधी आपल्याला स्वामिनी मोरिया ग्रुपच्या नावाने दिलेली आहे तिथे. तर मिनिमम जॉईनिंग, मॅक्झिमम पेआउट, विदिन 24 आवर्स पेआउट, ते पण डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये. त्याच्यासाठी कुठल्याही रिपर्चेसची गरज नाही. बाकी अदर कंपन्यांमध्ये काय करावं लागतं की तुम्हाला रिपर्चेस कंपल्सरी करावं लागतं. मंथली एक सर्टन अमाऊंटचं तुम्हाला शॉपिंग केल्याशिवाय तुमचं पेआउट रिलीज होत नाही. पण आपल्या कंपनीमध्ये असा कुठलाही नियम नाही, अशी कुठली अट नाही आहे. ऑनलाईन काम करू शकता, घर बसल्या काम करू शकता, सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता. आज मी सोशल मीडिया वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपल्या फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज 11 स्टेटमध्ये काम करतो आहे. आणि पूर्वी मी ज्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये काम करायचो, मला फिजिकली जास्त काम करावं लागायचं. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, माझ्या खिशातला खर्च जास्त व्हायचा, हॉटेलसाठी खर्च व्हायचा, ट्रॅव्हलिंगसाठी खर्च व्हायचा. तो खर्च इथे माझा वाचतो. पण सर किती वेळ द्यायला हवा एका, जर जॉब पर्सन असेल किंवा हाऊसवाईफ असेल किंवा स्टुडंट्स असतील, ओके, रिटायर्ड पर्सन आहेत, तर मग ते किती वेळ द्यायला पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला बघा मॅडम तुम्ही. इथे डिपेंड आहे, तुम्ही जेवढा वेळ देणार तेवढं तुमचं इन्कमचं मी रेशो सांगतो स्वामिनीमध्ये. जर तुम्ही 2 तास देणार असाल तर तुम्हाला 12 ते 15 हजार सहज मिळणार इकडे. याची मी गॅरंटी देतो. कसे मिळणार ह्याच्यासाठी मी प्लॅनिंग देणार तुम्हाला. जर तुम्ही 4 तास वेळ दिला तर तुम्हाला 24 ते 30 हजार रुपये मिळतील. तुम्ही जेवढं तुम्ही कामाचे तास वाढवणार, जेवढं तुम्ही टाइम लिमिट वाढवणार तेवढं तुमचं इथे इन्कम वाढणार. कारण हा इंडस्ट्रीची ताकदच ही आहे की ही इंडस्ट्री मल्टिप्लिकेशनची आहे. इथे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅन आवर्स होतं. तुमच्या कामाचे जेवढे तास वाढणार तेवढे तुमचं इथे इन्कम वाढणार.
मग जर तुम्हाला लाख रुपये कमवायचे असतील तर तुमचं लाख रुपयाचे एवढे कामाचे तास वाढणं गरजेचं आहे. आणि मग ते कसं वाढतील, जसा तुम्ही प्रश्न विचारला, तर इथे जर 72,000 रुपये कमवायचे असतील, 90,000 रुपये कमवायचे असतील, लाख रुपये कमवायचे असतील तर 12 तास वेळ द्यावा लागेल. आणि जर इथे 15-20 हजार कमवायचे असतील तर 2 ते 4 तासात तुम्ही हा बिझनेस घर बसल्या तुमची नोकरी घर सांभाळून करू शकता. बरं सर, आता टाईम लिमिटबद्दल आपण जाणून घेतलं. तुमचं बरेच तुम्ही 3.5-4 वर्षापासून मला वाटतं जॉईन आहात. 2.5 वर्षापासून. ओके. तर पुढचं टार्गेट काय? आणि मला वाटतं टीम पण तुमची बिल्डअप झाली असणार बऱ्यापैकी. सो पुढचं टार्गेट काय? बघा मॅडम, आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर लोक स्वप्नांसाठी येतात. जसं मी जॉबमधून जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलो, तर माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर असलं पाहिजे, माझी स्वतःची गाडी असली पाहिजे. आणि तुम्हाला पण माहिती आहे 14 वर्षात ते सगळं शक्य झालं नव्हतं जॉबमधून. आणि मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर आत्तापर्यंत माझ्या 5 गाड्या झालेल्या आहेत. पहिली गाडी मी इंडिका घेतली होती, टाटा इंडिका. सेकंड गाडी मी वॅगनार घेतली. थर्ड गाडी मी बोलेनो घेतली मारुतीची. चौथी गाडी मी XU जर बघितलं S-Cross टॉप मॉडेल घेतलं. आणि ह्या सगळ्या गाड्या तुमच्या समोरच्या आहेत. आणि आत्ता मी रिसेंटली एक 15 दिवसापूर्वी गाडी घेतलेली आहे, टॉप मॉडेल डस्टर कार. आणि ह्या 5 कार माझ्या फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधून आलेल्या आहेत. आत्ता मी ज्या सोसायटीमध्ये राहतो तुम्हाला पण माहीत आहे, त्या सोसायटीमध्ये ॲक्च्युली तुम्ही पण लॅविश आहे ती. आणि ती सिटी अशी आहे की म्हणजे क्लासच आहे. येस, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. कारण जॉबमध्ये जेव्हा मी नवी मुंबईला राहायचो आणि मी कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जॉबला यायचो, जेव्हा रोडवरून यायचो तेव्हा मला 18 माळ्याच्या बिल्डिंग दिसायच्या. आणि मला नेहमी वाटायचं की माझं जे घर आहे ते 10व्या माळ्याच्या वरती असलं पाहिजे. आज मी स्वप्न पूर्ण झालं 101%. आणि मी गॅरंटी देतो, जर तुम्ही 3 ते 5 वर्ष जर ह्या इंडस्ट्रीला दिले, आज माझं घर जसं 12व्या माळ्यावरती आहे. ओके, 5 कार झालेले आहेत, लाखो रुपयाची करोड रुपयाची अर्निंग झालेली, ती नंतरची गोष्ट आहे. बघा, अर्निंग हा सेकंड पार्ट आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर पहिली तर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, नवीन नवीन लोकांशी ओळखी होतात आणि तुमचं एक नाव होतं. कारण पैसे सगळेच कमवतात. पैसे कमवण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाही आहे. प्रत्येक व्यक्ती काम करतो नीडसाठी, नीड नंतर ग्रीडसाठी. ग्रीड नीड पूर्ण झाल्यानंतर मग काय करायचं आहे, तर तुम्ही सोसायटीचं काहीतरी देणं लागतात. तुम्ही का आलेला आहे जन्माला, तर तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी आलेले आहेत. आणि मी जॉबमधून ते करू शकत नव्हतो. मी माझ्या ठिकाणी अजून कुठल्या जॉबला ठेवू शकत नव्हतो. पण ही एक अशी इंडस्ट्री आहे जी संधी मला आहे तीच संधी मी प्रत्येक व्यक्तीला देऊ शकतो. मी स्टुडंटला पण तीच संधी देऊ शकतो, हाऊसवाईफला पण देऊ शकतो, रिटायर्ड पर्सनला पण देऊ शकतो, एका जॉब पर्सनला पण देऊ शकतो. आणि ही एक सर्वात जमेची बाजू ह्या इंडस्ट्रीची आहे. आणि त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्रीला मी मनापासून प्रेम करतो. फारच छान सांगितलं आहे. तर हे होते सतीश संकपाल सर. आणि मी पण स्वामिनी ग्रुपला जॉईंट आहे आणि माझी पूर्ण स्वप्नपूर्ती होती आहे. आणि माझंही हेच होतं की कुठल्या तरी महिलांना आपण त्यात हे करावं. खूप जणं घरी बसले, तो त्यांना छान एक अपॉर्च्युनिटी मिळते. तर थँक्यू सर, फार छान सांगितलं. तर आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू.